श्री स्वामी समर्थ. 10 जुलै 2025 गुरुवार, गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या दत्तगुरूंची सेवा कशी करावी. बऱ्याच लोकांचं असं मत असतं गुरुचरित्र पारायण करायचं, पण गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की त्याचे नियम पाहून बरेच लोक घाबरून ते पारायण करत नाही. पण गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर साध्या सोप्या पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं ब्रह्मचर्य पाळणं खूप गरजेचं आहे. गुरुचरित्र पारायणासाठी काय करावे, सुरुवात कधी करावी, तर सुरुवात 4 जुलैला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. 7 दिवसामध्ये आपल्याला हे गुरुचरित्र पारायण कंप्लीट करायचं आहे. त्याच्यासाठी असा एक ग्रंथ लागतो, अशी एक माळ लागते आपल्याला. एक माळ आपल्याला ही जप करायची, झोपताना विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आणि सर्व नियम आपल्याला गुरुचरित्र या पहिल्या पानापासून तर 5 पानापर्यंत आपल्याला हे याच्यामध्ये सर्व नियम दिलेले आहेत. पहिल्या दिवशी किती आधी घ्यायचे, दुसऱ्या दिवशी किती आधी घ्यायचे, तिसऱ्या दिवशी किती आधी घ्यायचे, सांगता कशी करायची, संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर